विधान परिषदेच्या जागा वाटपाचा वाद आता अमित शहांच्या कोर्टात। महायुतीचे तिन्ही नेते आज शहांची भेट घेणार असल्याची माहिती। कांदा प्रश्नी बैठकीच्या निमित्तानं जागा वाटपावरही चर्चा होणार असल्याची माहिती। भाजपची 12 जागांसाठी 48 नावांची यादी तयार। यादी घेऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींच्या भेटीला जाणार। विधान परिषद उमेदवारांच्या नावांवर दिल्लीतून होणार शिक्कामोर्तब। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये नाराजीचा सूर कायम। सुनील तटकरे आणि छगन भुजबळांमध्ये वाद झाल्याची माहिती। तर प्रफुल्ल पटेल मुंबईत असूनही बैठकीला गैरहजर। अर्थ खातं देण्यास विलंब केला जात असल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज असल्याची माहिती। आता आम्ही सावरलो आहोत, त्यामुळे अर्थ खातं पुन्हा आमच्याकडे आलं पाहिजे, सुनेत्रा पवारांचं मत। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी आज सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्री, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची भेट घेणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती। 30 मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। तनपुरेंना अहिल्यानगरच्या जागेवर उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून तेजस शहाला अटक। पुण्यामध्ये भौतिकशास्त्राचा शिक्षक म्हणून तेजस शहा कार्यरत। मनीषा हवालदारच्या पतीला तेजसनंच भौतिकशास्त्राचे प्रश्न दिल्याची माहिती। नीट प्रकरणामध्ये डॉक्टर मनोज शिरुरेला अटक। मोटेगावकरच्या मुलासाठी डॉक्टर शिरुरेनं दिला होता नीटचा पेपर। शिरुरेनं प्रल्हाद कुलकर्णीकडून घेतला होता केमिस्ट्रीचा पेपर। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नीट प्रकरणाविरोधात आंदोलन। मंत्रालयाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वात आंदोलन। मीरा रोड नंतर आता गोरेगावच्या गोकुळधाममध्ये सुद्धा कुर्बानीला विरोध। भाजप नगरसेविका प्रीती साटम यांचं प्रशासनाला पत्र। गोकुळधाममधील कुर्बानीला बंदी घालण्याची मागणी। पोर्चे कार अपघातातील आरोपीची जेल बाहेर येताच जंगी पार्टी। विशाल अग्रवालचा पत्नीसह गळ्यात नोटांचा हार घालून डान्स। जेलवारी घडूनही अग्रवाल कुटुंबाचा मस्तवालपणा कायम। पुढारी न्यूज या व्हिडिओची पुष्टी करत नाही। 1 जून पासून रेल्वे स्थानकांवर होणारी खाद्यपदार्थांची दरवाढ स्थगित। खाद्यपदार्थांचे दर जैसे थे राहणार। पुढील आदेश येईपर्यंत दरवाढ स्थगित। शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफीचा मार्ग मोकळा। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेचा अडसर दूर। आचारसंहितेतून कर्जमाफी योजनेला विशेष सूट। एसआयआर प्रक्रियेला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील। सुप्रीम कोर्टाकडून एसआयआर प्रक्रियेला घटनात्मक मान्यता। अनेक दिवसांच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाचा निर्णय। नाशिकच्या राजूर बहुल्यामध्ये हिट अँड रनचा थरार। रस्त्याच्या कडेनं चालत असलेल्या वृद्ध महिलेला भरधाव कारनं उडवलं। अपघातानंतर कार चालक पसार। बीडच्या परळीमध्ये शिवसेनेच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला। कोयता घेऊन आलेल्या युवकानं केला हल्ला। हल्ल्यामध्ये शिवाजी शिंदे गंभीर जखमी। हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद। नाशिकच्या कश्यपी धरणामध्ये बुडून 4घांचा दुर्दैवी मृत्यू। गरोदर पत्नीसह पती आणि शेजारी राहणाऱ्या 2 मुलांचा मृत्यू। एका धाडसी महिलेनं 2 वर्षीय मुलीचा जीव वाचवला। कर्नाटकमध्ये बिहार पॅटर्न। सिद्धरामय्या यांनी राज्यसभेचा अर्ज दाखल केल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार। डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री केलं जाण्याची शक्यता। गुजरातचा धुव्वा उडवत आरसीबीची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक। 254 धावांचा पाठलाग करताना गुजरातचा संघ 162 धावात गुंडाळला। कर्णधार रजत पाटीदारची 33 चेंडू 93 धावांची धमाकेदार खेळी। Thank you.